Hello, good morning students. Today we will discuss about the oscillations. In that oscillations, what is linear SHM, that is linear simple harmonic motion. See, in our previous videos we have seen what is actually oscillations. Oscillations म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. पण त्या ऑसिलेशनमध्ये लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन हा जो पार्ट आहे हा काय आहे ॲक्च्युअली आणि त्याचा फॉर्म्युला कुठला आहे ते आपल्याला डिटेल्समध्ये डिस्कस करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर ऑसिलेशनसाठी थोडं रिवाईज करतो. ऑसिलेशनसाठी तुम्हाला सर्वप्रथम माहिती पाहिजे एक पेंडुलम. हे बघा माझ्याकडे पेंडुलम आहे. ही जी आहे ही स्ट्रिंग आहे त्याची आणि हा जो स्पेरिकल बॉडी आहे या स्पेरिकल बॉडीला आपण काय म्हणतो बॉब. आता लक्ष द्या थोडं. आपण जर सिंपल पेंडुलम जर ड्रॉ केला याला बॉब म्हणायचं. बॉब म्हणजे स्पेरिकल बॉडी लाईक दिस. ह्याप्रमाणे एक स्पेरिकल बॉडी असते आणि ही जी स्पेरिकल बॉडी आहे या स्पेरिकल बॉडीला एक स्ट्रिंग टाईड करायचा आणि एका रिजिड बॉडीला फिक्स करायचा. हा माझं जे हात आहे याला रिजिड बॉडी कन्सिडर करा आणि या स्ट्रिंगला दुसऱ्या एंडला स्ट्रिंगच्या दुसऱ्या एंडला एक बॉब फिक्स करा. बॉब म्हणजे काय स्पेरिकल बॉडी. ह्याप्रमाणे तुमचं स्ट्रक्चर येईल. याला म्हणायचं सिंपल पेंडुलम. मग आता ऑसिलेशन म्हणजे काय तर ऑसिलेशनमध्ये काय होतं की या सिंपल पेंडुलमच्या सर्वात आधी दोन साईड आपण डिसाईड करू. ही जी साईड आहे हिला आपण राईट साईड म्हणू आणि या साईडला आपण लेफ्ट साईड म्हणू. मग आता हा जो बॉब आहे या बॉबवरती जर आपण फोर्स अप्लाइड केला तर हा बॉब कुठं जाईल राईट डायरेक्शनला जाईल. मग राईट डायरेक्शनला ज्यावेळेस जाईल तो त्यावेळेस त्याची आपण ती जी साईड आहे त्या साईडला काय म्हणू राईट पोझिशन राईट एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे. हे इथून इथपर्यंत जाईल. म्हणजे साधारणतः ही जी त्याची रेस्ट कंडिशन आहे ही जी त्याची रेस्ट पोझिशन आहे म्हणजे ज्यावेळेस एक्सटर्नल फोर्स आपण अप्लाय करणार नाही ही जी त्याची पोझिशन आहे याला म्हणायचं मीन पोझिशन. मीन पोझिशन म्हणजे मीन पोझिशनला तुम्ही कोणताही फोर्स एक्झर्ट करणार नाहीत. मग मीन पोझिशनला असताना आणि आपण जर एक्सटर्नल फोर्स त्याच्यावरती दिला तर हा पेंडुलम कुठं जाईल हा जाईल राईट एक्स्ट्रीम पोझिशनला. म्हणजे आपण तो जो बॉब आहे हा मीन पोझिशनपासून राईट साईडला चालला म्हणजे काय करताय तो डिस्प्लेसमेंट करत आहे. मग डिस्प्लेसमेंटसाठी आपण काय घेऊ एक्स. एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. आता हे कुठून कुठं होत आहे हे मीन पोझिशनपासून त्याच्या राईट साईडला होत आहे. म्हणजे पण हे केव्हा पॉसिबल आहे ज्यावेळेस तुम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय करणार त्यावेळेस. मग एक्सटर्नल फोर्स तुम्ही अप्लाय केला तर हा बॉब कुठं जाईल राईट एक्स्ट्रीम पोझिशनला आणि डिस्प्लेसमेंट किती येईल डिस्प्लेसमेंट येईल एक्स. ठीक आहे. म्हणजे एक्सची जी डायरेक्शन आहे ती कशी आहे ती आहे मीन टू राईट. हा जास्तीत जास्त जर इकडे गेला तर याला आपण राईट एक्स्ट्रीम पोझिशन असं म्हणतो. राईट एक्स्ट्रीम पोझिशन असं म्हणतो आपण. ठीक आहे. मग राईट एक्स्ट्रीम पोझिशनला गेल्यानंतर परत हा राईटपासून कुठे येणार आहे मीनकडे येणार आहे. पण ज्या वेळेस हा राईटपासून मीनकडे येईल त्यावेळेस या राईट पोझिशनला त्याच्यावरती एक फोर्स ॲक्ट होतो. तो जो फोर्स आहे त्या फोर्सचं नाव आहे रिस्टोरिंग फोर्स. तो फोर्स कुठला असतो रिस्टोरिंग फोर्स असतो. आणि या रिस्टोरिंग फोर्सच्या सहाय्यानं हा जो बॉब आहे हा कोणत्या डायरेक्शनला येते हा मीन पोझिशनकडे येते. म्हणजे रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन कशी झाली राईट एक्स्ट्रीम पोझिशन टू द मीन पोझिशन. ही झाली फोर्सची डायरेक्शन. बघा इथं कन्फ्यूज होण्याचं काही एक कारण नाही आहे. डिस्प्लेसमेंट जे झालं ते कसं झालं तुमचं डिस्प्लेसमेंट झालं मीन टू राईट एक्स्ट्रीम पोझिशन. पण राईट एक्स्ट्रीम पोझिशनला असताना त्याच्यावरती कोणता फोर्स ॲक्ट होत आहे रिस्टोरिंग फोर्स. आणि रिस्टोरिंग फोर्सचं मॅग्निट्यूड आपण एफनं दाखवतो. मग हा जो एफ आहे हा कुठला फोर्स आहे रिस्टोरिंग फोर्स.
म्हणजे तुमच्या असं लक्षात आलं असेल की जे डिस्प्लेसमेंट आहे ते डिस्प्लेसमेंट आपण मीन पोझिशन टू राईट एक्स्ट्रीम पोझिशन असं घेतो, त्याची डायरेक्शन त्याला एक्स असं कन्सिडर करतो, आणि राईटला असताना इथं रिस्टोरिंग फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होतो. जो रिस्टोरिंग फोर्स काय करतो, त्या बॉडीला कुठं घेऊन जातो, मीन पोझिशनला घेऊन जातो. आणि रिस्टोरिंग फोर्स म्हणजेच असा फोर्स की जो फोर्स एखाद्या बॉडीला त्याच्या मीन पोझिशनला घेऊन जातो, त्याला आपण रिस्टोरिंग फोर्स म्हणू. ठीक आहे. मग आता ही झाली वन साईड. आता दुसऱ्या साईडला इथं मीन पोझिशनला आहे. आता हा मीनकडून कुठं गेला, राईटला, राईटकडून कुठं आला, मीनला. परत मीनला आल्यानंतर कोणत्या डायरेक्शनला जाईल, तो राईटला, लेफ्टला जाईल. म्हणजे ही जी डिरेक्शन आहे ही डिरेक्शन आपण काय कन्सिडर करू, लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन, लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे. परत मग इथं डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनला, फोर्स या डायरेक्शनला. म्हणजे जे राईटला होतं तेच लेफ्टला होतं. बघा, सर्वप्रथम आपण सिंपल पेंडुलम कन्सिडर करू. हा सिंपल पेंडुलम कसा आहे, रेस्ट कंडिशनमध्ये आहे. म्हणजे त्याच्यावर कसल्याही प्रकारचा फोर्स ॲक्ट होत नाही आहे. रेस्ट पोझिशन म्हणजेच काय, त्याची मेन पोझिशन झाली. आता ऑसिलेशन या शब्दाचा अर्थ आपण पाहत आहोत. तर मीनपासून जर हा बॉब म्हणजे ही जी स्पेरिकल बॉडी आहे, मीनपासून एक्स्ट्रीमला जायला पाहिजे, एक्स्ट्रीमपासून मीनला यायला पाहिजे, मीनपासून राईटला जायला पाहिजे, आणि लेफ्टला जायला पाहिजे, आणि लेफ्टपासून मीनला यायला पाहिजे. ही जी प्रोसेस आहे याला म्हणायचं वन ऑसिलेशन, एक ऑसिलेशन. लक्षात ठेवा, एखादी स्पेरिकल बॉडी किंवा एखादा पार्टिकल एक ऑसिलेशन केव्हा कंप्लीट करतो, ज्या वेळेस तो पार्टिकल मीनपासून राईटला जातो, राईटपासून मीनला येतो, मीनपासून लेफ्टला जातो, लेफ्टपासून मीनला येतो, त्यावेळेस तो काय करतो, एक ऑसिलेशन कंप्लीट करत असतो. हा झाला ऑसिलेशनचा पार्ट. म्हणजे नेमकं ऑसिलेशन म्हणजे काय. ठीक आहे. तर ऑसिलेशनमधलंच हे आर्टिकल जे आपल्याला शिकायचं आहे, लिनियर एस एच एम, हे अत्यंत महत्त्वाचं आहे की नेमकं लिनियर एस एच एम म्हणजे काय. तर लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनसाठी आपल्याला या डायग्राममध्ये तुम्हाला मी ज्या डिरेक्शन्स सांगितलेल्या आहेत त्या डिरेक्शन्स एकदा लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला. बघा, इथं डिस्प्लेसमेंट आणि हा जो फोर्स आहे रिस्टोरिंग फोर्स, हे एकमेकांना कसे आहेत, अपोजिट आहेत. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल हा पेंडुलमला आपण मीनपासून राईटला जर नेलं, समजा आता हा माझा राईट आहे. ठीक आहे. तर याला राईटला जर नेलं, ठीक आहे, तर या राईटला कोणता फोर्स ॲक्ट होत असतो त्याच्यावरती, रिस्टोरिंग फोर्स. मग रिस्टोरिंग फोर्स हा राईटपासून कुठं असतो, मीनला असतो. म्हणजे डिस्प्लेसमेंट जर आपण विचारात घेतलं तर डिस्प्लेसमेंट हे मीन टू राईट राहतं, आणि मॅग्निट्यूड जे असतं रिस्टोरिंग फोर्सचं ते राईट टू मीन असतं. ठीक आहे. इथं दोन्हीही गोष्टींकडे लक्ष द्या. पहिली डायरेक्शन कोणाची होती, डिस्प्लेसमेंटची. ही जी डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन असते, ही डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन नेहमी कशी असते, डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन नेहमी असते मीन पोझिशन टू द एक्स्ट्रीम पोझिशन. मग एक तर तुम्ही राईटला घ्या, राईट एक्स्ट्रीम पोझिशनला घ्या, किंवा लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशनला घ्या. मग त्याची जी डायरेक्शन असते ते नेहमी मीन टू एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे इथं तुम्ही लिहा राईट एक्स्ट्रीम पोझिशन असेल किंवा लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन असेल. ठीक आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट मोजत असताना आपण काय करणार, त्या पेंडुलमचा आता डिस्प्लेसमेंट मला राईट डायरेक्शनला पाहिजे, तर मी काय करणार, त्याला मीन टू राईट एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे या डायरेक्शनला दाखवणार, आणि लेफ्टला जर पाहिजे असेल तर मीन टू लेफ्ट या डायरेक्शनला दाखवणार. ठीक आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट नेहमी कुठून स्टार्ट होतो, मीन पोझिशनपासून. पण आता आपण लक्षात घेऊ की रिस्टोरिंग फोर्स कुठून स्टार्ट होतो. तर रिस्टोरिंग फोर्स, दुसरा पॉईंट आहे आपल्याला, रिस्टोरिंग फोर्स
हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे हा कुठं ॲक्ट होतो, हा राईट साईडला असेल तर राईट एक्स्ट्रीम पोझिशनला ॲक्ट होतो आणि लेफ्ट साईडला असेल तर लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशनला. फॉर एक्झाम्पल बघा इथं समजा आता आपण राईटला घेऊ तर राईटला इथं राईट एक्स्ट्रीम पोझिशनला इथं रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट होईल तर तो टुवर्ड्स द मीन पोझिशन राहील. आणि लेफ्टला इथं रिस्टोरिंग पोझिशन आपलं लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशनला तो जर असताना इथं रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट होईल, त्याची डायरेक्शन कुठं असेल, टुवर्ड द लेफ्ट, टुवर्ड द मीन पोझिशन. म्हणजे रिस्टोरिंग फोर्स जो आहे हा नेमका राईट साईडच्या एक्स्ट्रीम पोझिशनला किंवा लेफ्ट साईडच्या एक्स्ट्रीम पोझिशनला ॲक्ट होईल आणि त्याची डायरेक्शन कुठं असेल, टुवर्ड्स द मीन पोझिशन. म्हणजे राईटला असेल तर टुवर्ड्स द मीन पोझिशन आणि पार्टिकल किंवा स्पेरिकल बॉडी लेफ्टला असेल तर टुवर्ड द मीन पोझिशन. म्हणजे रिस्टोरिंग फोर्सची जी डायरेक्शन आहे ती कशी राहील, ती डायरेक्शन राहील राईट किंवा लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशनपासून तर कुठपर्यंत राहील, मीन पोझिशन. म्हणजे कन्क्ल्युजन एकच सांगायचं आहे की कन्क्ल्युजनमध्ये काय करता येईल आपल्याला, कन्क्ल्युजनमध्ये सांगता येईल की बाबा डिस्प्लेसमेंट आणि रिस्टोरिंग फोर्स हे एकमेकांच्या अपोजिट डिरेक्शनला असतात. हे एवढं कन्क्ल्यूड होईल याच्यावरून. मग लिनियर SHMमध्ये आपल्याला तेच बघायचं आहे की हे जे डिस्प्लेसमेंट आहे आणि मॅग्निट्यूड ऑफ रिस्टोरिंग फोर्स आहे हे एकमेकांना अपोजिट आहेत. मग लिनियर SHM म्हणजे काय, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. या डायग्रामवरून आपण त्याची डेफिनेशन्स तयार करू, कारण पाठ जर केलं तर ते लक्षात राहत नाही. तुम्ही जर समजून घेतल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच त्याची डेफिनेशनसुद्धा करता येते. चला तर आपण डेफिनेशन्सकडे जाऊ. डेफिनेशन्स याची अशी होईल, डेफिनेशन्स इथं लिहितो मी साईडला. लिनियर SHMची डेफिनेशन कशी येईल, द मोशन इन विच the magnitude of restoring force is directly proportional to the डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. म्हणजे रिस्टोरिंग फोर्स जर वाढला तर काय वाढणार आहे, डिस्प्लेसमेंट वाढणार आहे, हा त्याचा अर्थ. आणि दोघंही एकमेकांच्या रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोघंही एकमेकांच्या कसे आहेत, अपोजिट आहे. अँड बोथ आर directed opposite to each other. आणि दोघंही एकमेकांना कसे असतात, अपोजिट असतात. इज कॉल्ड लिनियर SHM. याला म्हणायचं लिनियर SHM म्हणजे काय, सिम्पल हार्मोनिक मोशन. मग लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे काय, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन SHMचा अर्थ काय होतो, S stands for what, simple, H that is harmonic, M stands for motion. So linear simple harmonic motion म्हणजे काय, असं मोशन की ज्या मोशनमध्ये रिस्टोरिंग फोर्स हा डिस्प्लेसमेंटला डिरेक्टली प्रोपोर्शनल असतो आणि दोघंही म्हणजे रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे एकमेकांना कसे असतात, अपोजिट असतात. अशा मोशनला काय म्हणणार आपण, लिनियर SHM. तुमच्या लक्षात आलं असेल. लिनियर मोशन मीन्स व्हॉट, लिनियर मोशन मीन्स व्हॉट, जस्ट इट इज अ मोशन इन विच
रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. म्हणजे रिस्टोरिंग फोर्स डिस्प्लेसमेंटला काय राहील, डायरेक्टली प्रपोर्शनल राहील. आणि दोन्हीही रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना अपोजिट डायरेक्शनला राहतील. तर हे आहे लिनियर एस एच एम. आता या लिनियर एस एच एमचा आपण एक फॉर्म्युला तयार करूया. तर फॉर्म्युला तयार करण्यासाठी आपल्याला या डेफिनेशनची गरज लागणार आहे. तर डेफिनेशन्सवरून आपण फॉर्म्युला तयार करू. फॉर्म्युला बघा काय राहील. चला डेफिनेशन्सवरून फॉर्म्युला तयार करा. फॉर्म्युला आहे, डेफिनेशन्स आहे, रिस्टोरिंग फोर्स इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. म्हणजे एफ इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट असं आपण लिहू शकतो. एफ स्टँड्स फॉर वॉट, मॅग्निट्यूड ऑफ रिस्टोरिंग फोर्स. एक्स मीन्स वॉट, डिस्प्लेसमेंट. एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट बट दे आर अपोजिट टू इच अदर. मग आता दोघंजणं जर एकमेकांना अपोजिट आहे तर दॅट्स वाय वी हॅव टू पुट हिअर मायनस साईन. म्हणून इथं आपण कोणता साईन वापरू शकतो, मायनस साईन. म्हणजे एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मायनस एक्स. याचा अर्थ काय होतो की दोघंजणं एकमेकांना काय आहेत, अपोजिटली आहे, डायरेक्टेड आहेत, किंवा दोघंजणं एकमेकांना अपोजिट आहेत. इथं मायनस साईन आपण ठेवलं तर. मग आता मॅथमॅटिकली हे सॉल्व करत जायचं. आता डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटीचं जे साईन आहे ते जर आपण काढलं तर काय होईल, एफ इज इक्वल टू एक कॉन्स्टंट आपण यूज करतो आणि त्या कॉन्स्टंटला काय म्हणू आपण, के म्हणू. हे जे मायनस साईन आहे हे ॲज इट इज ठेवू आपण, मायनस के इंटू काय होणार आहे, एक्स. ठीक आहे. पण हा जो कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट काय असतो, हा असतो फोर्स कॉन्स्टंट. म्हणून या केला आपण काय म्हणू, फोर्स कॉन्स्टंट म्हणू, फोर कॉन्स्टंट. मग या फोर्स कॉन्स्टंटचा फॉर्म्युला काय तयार होईल, कारण हे जे फॉर्म्युला मिळाला आपल्याला, हा फॉर्म्युला कशासाठी मिळाला आपल्याला, रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू मायनस के इंटू एक्स. म्हणजे फोर्स इज इक्वल टू मायनस के इंटू एक्स. आता के म्हणजे काय, के म्हणजे फोर्स कॉन्स्टंट. मग फोर्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एफ इज इक्वल टू, आता हा जो मायनस साईन आहे तो ॲज इट इज ठेवू आपण. मायनस साईन फक्त रिप्रेझेंट करतं की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना अपोजिट आहे, तरच ते लिनियर एस एच एम होतं. अदरवाईज लिनियर एस एच एम होत नाही. ठीक आहे. लिनियर एस एच एममध्ये दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, रिस्टोरिंग फोर्स हा डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रपोर्शनल असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, दोघंही एकमेकांना कसे असले पाहिजे, अपोजिट असले पाहिजे. मग आता आपण इथं फोर्स कॉन्स्टंट जर घेतला तर हा एक्स या साईडला गेल्यानंतर काय होईल, एफ बाय एक्स. ऑलरेडी मायनस साईन फक्त डायरेक्शनसाठी आहे, इथं नाही घेतला तरी चालेल, कारण हे लिनियर एस एच एम आहे, याच्यामध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे 100% एकमेकांना अपोजिट असतातच. सो के इज इक्वल टू काय, एफ बाय एक्स. आता याचं एस आय युनिट काय येईल, किंवा सी जी एस युनिट काय येईल, किंवा डायमेन्शन्स काय येईल ते आपल्याला बघायचं आहे. काय, कोणाचं, फोर्स कॉन्स्टंटचं. चला फोर्स कॉन्स्टंटचं एस आय युनिट आपण काढू. एस आय युनिट ऑफ के. के म्हणजे फोर्स कॉन्स्टंटचं एस आय युनिट. तर हा जो फोर्स आहे कशामध्ये मोजतो आपण, न्यूटनमध्ये मोजतो. म्हणून न्यूटन एक्स कशामध्ये मोजतो आपण, मीटरमध्ये मोजतो. म्हणजे न्यूटन पर मीटर हे एस आय युनिट कोणासाठी झालं, फोर्स कॉन्स्टंटसाठी. त्याच्यानंतर आपण सी जी एस युनिट काढणार आहोत. हे जे सी जी एस युनिट होईल, सी जी एस युनिट ऑफ के. मग आता हे सी जी एस युनिट कोणासाठी, फोर्स कॉन्स्टंटसाठी. मग सी जी एस युनिटमध्ये फोर्स युनिट काय आहे, डाईन पर मीटरच्या ऐवजी काही सेंटीमीटर. हे झालं त्याचं सी जी एस युनिट. आता आपण डायमेन्शन्सकडे जाऊ. डायमेन्शन्स ऑफ के. डायमेन्शन्स काय निघणार आहे याचं, तर डायमेन्शन काय असेल, डायमेन्शन ऑफ के, फोर्स कॉन्स्टंटचं डायमेन्शन. काय करावं लागणार याच्यासाठी तुम्हाला, सर्वात आधी त्याचा फॉर्म्युला लिहा. तर केचा फॉर्म्युला आहे के इज इक्वल टू फोर्स अपॉन एक्स, दॅट इज एफ अपॉन एक्स. फोर्सचं डायमेन्शन आपण शिकलो आहे मेजरमेंटमध्ये, M1 L1 T-2. त्यानंतर एक्स म्हणजे काय, एक्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, लेंथ, दॅट इज L1 गेट कॅन्सल. सो
m1 L0 t minus 2. So this is the dimension of force constant. बघा हे जे आर्टिकल आहे या आर्टिकलमध्ये आपण काय बघितलं आहे, आपण बघितलं आहे लिनियर एस एच एम. तर लिनियर एस एच एममध्ये आपण प्रूव्ह काय केलेलं आहे, प्रूव्ह केलेलं आहे लिनियर एस एच एममध्ये एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स. आणि एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जर एक्स असेल तर आपण युजिंग मॅथमॅटिकल इक्वेशन्स त्याला आपण सॉल्व केलेलं आहे. म्हणजे एफ इज इक्वल टू मायनस के एक्स हे आपल्याला येईल रिस्टोरिंग फोर्सच्या मॅग्नेट्यूडसाठी, आणि हा जो के आहे हा के असेल फोर्स कॉन्स्टंट. ठीक आहे. मग आपण या रिलेशनवरून त्याचं एस आय युनिट, सी जी एस युनिट आणि डायमेन्शनसुद्धा इथं काढलेलं आहे. फक्त या आर्टिकलमध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की लिनियर एस एच एम म्हणजे काय, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन, याचा अर्थ काय होतो. तर मुलांना घोकमपट्टीची सवय लागलेली राहते, तर नेहमी लक्षात ठेवा की लिनियर एस एच एम म्हणजे अशी मोशन की ज्या मोशनमध्ये मॅग्निट्यूड, कोणाचं मॅग्निट्यूड, रिस्टोरिंग फोर्सचं, किंवा रिस्टोरिंग फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला असतो, डिस्प्लेसमेंटला, आणि रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना ऑपोजिट असतात. अशा मोशन्सला आपण काय म्हणतो, लिनियर एस एच एम. ठीक आहे. तर आपल्याला याचा आधार घेऊन पुढचं इक्वेशन्सकडे जायचं आहे. ठीक आहे. तर पुढचं इक्वेशन आपण स्टार्ट करू, दॅट इज डिफरन्शियल इक्वेशन. Hello students, today we are going to discuss about the differential equation which is depends on linear SHM, that is linear simple harmonic motion. तर जाऊया आपण आपल्या आर्टिकलकडे, दॅट इज डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन. आता या डिफरन्शियल इक्वेशनसाठी सर्वात आधी आपल्याला लिनियर एस एच एम माहिती पाहिजे. लिनियर एस एच एम जर माहिती असेल तरच आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन्स काय करता येईल, सॉल्व करता येईल. मग आता लिनियर एस एच एम आपण आताच बघितलं आहे. लिनियर एस एच एम म्हणजे काय, तर लिनियर एस एच एम अकॉर्डिंग टू लिनियर एस एच एम काय होतं लिनियर एस एच एममध्ये. लिनियर एस एच एममध्ये म्हणजे लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे अशी मोशन की ज्या मोशनमध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना काय असतात, डिरेक्टली प्रोपोर्शनल असतात. म्हणून लिहू आपण अकॉर्डिंग टू लिनियर एस एच एम फोर्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स, दॅट इज रिस्टोरिंग फोर्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स. आणखी दुसरी महत्त्वाची जी आहे कंडिशन ती काय आहे की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे मात्र एकमेकांना कसे असले पाहिजे, हे एकमेकांना अपोजिट असले पाहिजे. आता अपोजिट आहे कशावरून आपल्याला ओळखता येईल, इथं काय ठेवायचं आहे आपण, मायनस साईन ठेवायचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल तर आहेच, परंतु एकमेकांच्या अपोजिटसुद्धा आहे. ठीक आहे. तर याच्यावरून इक्वेशन काय होईल, देअरफॉर एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, इक्वेशन नंबर 1. कारण डायरेक्टली प्रोपोर्शनलच्या ठिकाणी आपण काय वापरतो, कॉन्स्टंट वापरतो. आणि हा कोणता कॉन्स्टंट असतो, फोर्स कॉन्स्टंट. वेअर एफ स्टँड्स फॉर वॉट, वेअर के, दॅट इज के स्टँड्स फॉर फोर्स कॉन्स्टंट. हे झालं इक्वेशन 1. आता काही बेसिक टर्म्स आपल्याला माहिती पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल आपण मेजरमेंटमध्ये पहिल्या युनिटमध्ये आपण डिस्कस केलं होतं की डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, त्याच्यानंतर ॲक्सेलरेशन म्हणजे काय, व्हेलॉसिटी म्हणजे काय. तर ह्या छोट्या छोट्या ज्या टर्म्स आहेत ह्या इथं आपल्याला क्लिअर पाहिजे, त्याच्याशिवाय आपण पुढं जाऊ शकत नाही आहे. मग आता प्रश्न निर्माण होतो की व्हेलॉसिटी म्हणजे काय, किंवा व्हेलॉसिटीला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये कसं लिहितात, किंवा ॲक्सेलरेशन असेल ॲक्सेलरेशनला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये कसं लिहितात. तर बघा काही डेफिनेशन्स तुमच्या पाठ असतील किंवा तुम्ही बरेचदा पुस्तकात वाचले असतील की बाबा
रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम, दॅट इज कॉल्ड ॲज वेलॉसिटी. अगदी मुखपाठ राहतात मुलांच्या ह्या डेफिनेशन्स, पण याला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये कसं लक्षात ठेवायचं त्याच्यासाठी थोडीशी ट्रिक्स तुम्हाला सांगतो की नेमकं लक्षात कसं ठेवायचं. बघा, आता आपल्याला माहिती आहे वी नो दॅट इज व्ही इज इक्वल टू dx/dt. हा फॉर्म्युला सर्वात सोपा लक्षात ठेवण्यासारखा का. व्हेलॉसिटी म्हणजे काय, dx/dt. dx/dt म्हणजे काय, या रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम, अशी याची डेफिनेशन होईल. d/dtला आपण लिहू, याचे पॅरामीटर्स आपण लिहू, वेअर d/dt मीन्स वॉट, इट इज कॉल्ड ॲज रेट ऑफ चेंज ऑफ त्यानंतर x म्हणजे काय, x म्हणजे डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, मग डेफिनेशन काय तयार करता येईल आपल्याला, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, the rate of change of displacement with respect to time is called velocity. ही झाली वेलॉसिटीची एकदम सिम्पल डेफिनेशन्स. दॅट इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम, दॅट इज वेलॉसिटी. आणि या डेफिनेशनला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये कसं लिहितात, असं, दॅट इज व्ही इज इक्वल टू dx/dt. आणखीन यापेक्षा सोपं हे लक्षात कसं ठेवायचं. आता वेलॉसिटी इज इक्वल टू dx/dt जर आहे तर याला आपण d/dtला मॅथमॅटिकलच्या लँग्वेजमध्ये डेरिव्हेटिव्हसुद्धा म्हणतो. मग d/dt म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह. कोणाचा डेरिव्हेटिव्ह झाला, हा एक्सचा. एक्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. म्हणजे ट्रिकसाठी तुम्हाला असं लक्षात ठेवता येईल की बाबा डिस्प्लेसमेंटचा जर डेरिव्हेटिव्ह जर आपण काढला तर या डिस्प्लेसमेंटच्या डेरिव्हेटिव्हला आपण काय म्हणू शकतो, वेलॉसिटी म्हणू शकतो. एकदम सिम्पल ट्रिक्स. dx/dt ला काय म्हणतो आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे d/dt म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ किंवा डेरिव्हेटिव्ह पण कोणाचा, एक्सचा. एक्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. म्हणजे डिस्प्लेसमेंटचा जर डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही काढला तर काय मिळालं पाहिजे, वेलॉसिटी मिळाली पाहिजे. आता परत आपल्याला माहिती आहे दुसरा पॉईंट काय, आपल्याला दुसरा पॉईंट माहीत, ॲक्सेलरेशन कसं काढतात, ए इज इक्वल टू. तर ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे काय, dv/dt. dv/dtचा तोच कन्सेप्ट राहील. कुठला कन्सेप्ट राहील की d/dt म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ. पण कोणाचा रेट ऑफ चेंज ऑफ, इथं काय, वेलॉसिटी आहे. मग वेलॉसिटीचा रेट ऑफ चेंज ऑफ विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजेच काय, म्हणजेच होईल ॲक्सेलरेशन. आता बघा इथं मी परत डेफिनेशन लिहिण्याऐवजी तुम्हाला इथं थोडंसं शॉर्टमध्ये सांगतो आहे की ॲक्सेलरेशनचा अर्थ काय होतो. तर ए म्हणजे ॲक्सेलरेशन. हा जो d/dt आहे, हा d/dt तुम्ही काय, d/dtला काय म्हटलं आपण, एक तर रेट ऑफ चेंज ऑफ म्हणा किंवा डेरिव्हेटिव्ह म्हणा. तर d/dt म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ किंवा याला आपण काय म्हणू, डेरिव्हेटिव्ह. कोणाचा, व्हीचा. व्ही म्हणजे काय, वेलॉसिटी. मग एक तुमच्या लक्षात आलं असेल, वेलॉसिटीचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर आपल्याला काय मिळेल, ॲक्सेलरेशन मिळेल. किंवा याची ॲक्सेलरेशनची जर डेफिनेशन बनवायची झाली तर आपल्याला ही डेफिनेशन इथं लिहावं लागेल. डिस्प्लेसमेंट आहे, डेफिनेशन्स आहे, ती रेट ऑफ चेंज ऑफ व्ही म्हणजे काय, वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम is called acceleration. तर ह्या सिंपल कन्सेप्ट तुमच्या लक्षात राहतील. ठीक आहे, बघा दोन्ही डेफिनेशनवर लक्षात ठेवा. इथं रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम, त्याला आपण वेलॉसिटी म्हणू. इथं रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम, त्याला आपण ॲक्सेलरेशन म्हणू. किंवा त्यापेक्षाही सोपं,
डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट dx/dt म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, वेलॉसिटी, आणि इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलॉसिटी म्हणजेच काय, ॲक्सेलरेशन. तर असे सिम्पल ट्रिक्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बघ आता इक्वेशन आपल्याकडे हे जे इक्वेशन्स आहे हे दुसरं कन्सिडर करू आणि हे थर्ड इक्वेशन्स कन्सिडर करू. मग आता आपल्याला हे जे ॲक्सेलरेशन आहे इन द फॉर्म ऑफ डिस्प्लेसमेंट पाहिजे, तर हे इक्वेशन्स कसं तयार होईल. आता वेलॉसिटीची जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 3मध्ये ठेवा. सो पुट द व्हॅल्यू ऑफ कोणाची व्हॅल्यू ठेवायची आहे आपल्याला, वेलॉसिटीची v इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवायची, 3मध्ये. म्हणजे इक्वेशन 3 जे काही आलं असेल आपलं, त्या इक्वेशन 3मध्ये आपल्याला वेलॉसिटीच्या ऐवजी त्याची व्हॅल्यू ठेवायची आहे. तर इक्वेशन 3 कसं होईल मग, इक्वेशन 3 कोणासाठी आहे, ॲक्सेलरेशनसाठी. सो ॲक्सेलरेशन इज इक्वल टू, आता हा जो d/dt आहे, हा d/dt काय सांगतो, हा डेरिव्हेटिव्ह आहे, तो ॲज इट इज ठेवा. सो d/dt हा ॲज इट इज ठेवला. त्याच्यानंतर ही जी वेलॉसिटीची व्हॅल्यू आहे, ही वेलॉसिटीची व्हॅल्यू इक्वेशन 2मधून घ्यायची. इक्वेशन 2मध्ये वेलॉसिटीची व्हॅल्यू काय, dx/dt. मग वेलॉसिटी vच्या ठिकाणी आपण काय लिहिणार आहे, dx/dt. आता ही झाली आपली मॅथमॅटिकल टर्म्स. आता ही कशी लिहिल्या जाते बघा, इथं डेरिव्हेटिव्ह जो आहे हा पहिला आणि हा दुसरा, हा इथं डेरिव्हेटिव्ह 2 वेळेस आलेला आहे, म्हणून याला आपण डबल डेरिव्हेटिव्ह असं म्हणू शकतो. तर याला लिहिलं जातं ॲक्सेलरेशन इज इक्वल टू d²x/dt². हे मिळालेलं आपल्याला इक्वेशन, या इक्वेशनला नाव देऊ आपण इक्वेशन 4. म्हणजे इक्वेशन 4 आपल्याला काय रिप्रेझेंट करणार, इक्वेशन 4 आपल्याला सांगणार की ॲक्सेलरेशन म्हणजे काय. तर ॲक्सेलरेशन म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. इथं डबल डेरिव्हेटिव्ह काय म्हटलं आहे, d²/dt² म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह कोणाचा, डिस्प्लेसमेंटचा. जर डिस्प्लेसमेंटचा जर 2 वेळेस डेरिव्हेटिव्ह आपण जर काढला तर आपल्याला काय मिळालं पाहिजे, आपल्याला मिळालं पाहिजे ॲक्सेलरेशन. ठीक आहे. तर हे जे बेसिक आहे हे सगळं आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन्स याच्यामध्ये यूज करायचं आहे. बघा डिफरन्शियल इक्वेशन्सचं सुरुवातच आपण कशाने केलेली आहे, लिनियर SHMने केलेली आहे. तर लिनियर SHMचं इक्वेशन जे आहे, मॅग्निट्यूड ऑफ रिस्टोरिंग फोर्स किती आला आहे आपला, F = -kx. तर हे फोर्ससाठी जे एक इक्वेशन काढलं आहे, हे एक इक्वेशन घ्यायचं आणि दुसरं जे इक्वेशन घेणार आहोत आपण ते कशासाठी घ्यायचं, ते घ्यायचं अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ. चला तर आपण न्यूटनचा सेकंड लॉ यूज करणार आहोत. So using Newton's second law. सेकंड लॉमध्ये न्यूटननी काय सांगितले आहे, न्यूटननी सांगितलं आहे सरळ फोर्स. तर फोर्स म्हणजे काय असतो, तर हा 2 फिजिकल क्वांटिटीचा प्रॉडक्ट असतो. सो फोर्स इज इक्वल टू कोणत्या 2 फिजिकल क्वांटिटी, पहिली मास आणि दुसरी असते ॲक्सेलरेशन. म्हणून याला इक्वेशन नंबर 5. तर मास आणि ॲक्सेलरेशन म्हणजे F = ma. हे मेजरमेंट्समध्ये तुम्ही फॉर्म्युले वगैरे बघितले आहेत. तर न्यूटनचा सेकंड लॉ सांगतो F = ma. मग आता इक्वेशन 5 आणि इक्वेशन 1. आता इक्वेशन 1मध्ये सुद्धा फोर्सची व्हॅल्यू आपण काढली आहे -kx, आणि इक्वेशन 5मध्ये सुद्धा फोर्सची व्हॅल्यू काय आहे, ma. कशावरून, न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार. तर मग फ्रॉम इक्वेशन 1 and 5. आता इथं लेफ्ट हँड साईड F आहे, इथं लेफ्ट हँड साईड F आहे. म्हणजे दोन्ही इक्वेशनच्या राईट हँड साईड कशा असल्या पाहिजे, इक्वल असल्या पाहिजे. मग आपण काय करू, दोन्ही लिहू. दॅट इज याची राईट हँड साईड लिहू ma = त्याची राईट हँड साईड लिहू आपण -kx. ठीक आहे. आता प्रश्न येतो की हे जे ॲक्सेलरेशन आहे, हे ॲक्सेलरेशन इन द फॉर्म ऑफ आपल्याला काय वापरायचं आहे, डिस्प्लेसमेंट वापरायचं आहे. म्हणजे एची जी व्हॅल्यू आहे इक्वेशन 4मधली ती इथं आपण लिहू. म्हणून काय होईल, m. एच्या ठिकाणी काय लिहायचं आहे तुम्हाला, ॲक्सेलरेशनच्या ठिकाणी ही डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट लिहायचं आहे तुम्हाला. म्हणजे ॲक्सेलरेशनच्या ठिकाणी काय येईल, d²x/dt² = -kx ॲज इट इज राहील. काय केलं आहे आपण पहिला पॉईंट यूज केला आहे लिनियर SHMचा. लिनियर SHMमध्ये फोर्स = काय असतो, -kx असतो. आणि दुसरा पॉईंट यूज केला आहे आपण न्यूटन सेकंड लॉ. न्यूटनच्या सेकंड लॉमध्ये काय घेतलं आहे आपण, F = ma. मग इक्वेशन 1 आणि 5मध्ये
लेफ्ट हँड साईडला दोन्ही फोर्स आहेत, तर याचा अर्थ राईट हँड साईड काय असल्या पाहिजे, सारख्या असल्या पाहिजे. म्हणून आपण इथं लिहिलं एम ए इज इक्वल टू मायनस के एक्स. आता एम ॲक्सेलरेशनच्या ठिकाणी आपण काय लिहिलं, ॲक्सेलरेशन म्हणजे काय, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणून इथं आपण लिहिलं डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस के एक्स. आता सॉल्व कसं करणार, तर सॉल्व करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, हा एम जो आहे हा त्या साईडला घेऊ आपण, म्हणजे डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर त्या साईडला घेतल्यानंतर काय होईल, हा इज इक्वल टू मायनस के बाय एम इंटू एक्स. ठीक आहे ना, एम इंटू आहे तिकडे गेल्यावर डिव्हिजन होईल, डिव्हिजनमध्ये जाईल. आता हे मायनस के बाय एम जी टर्म आहे ती या साईडला घेऊ आपण, या साईडला आणल्यानंतर मायनसची काय होईल, प्लस होईल. म्हणजे आपल्याला ही टर्म कशी लिहिता येईल, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर, हा मायनस या साईडला आणल्यानंतर प्लस येईल, प्लस के बाय एम इंटू एक्स इज इक्वल टू काय येईल, 0. तर हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला आपण काय म्हणणार, हे इक्वेशन नंबर 6 कन्सिडर करू आपण. तर हे जे इक्वेशन 6 आलं आहे, हे इक्वेशन 6 काय रिप्रेझेंट करते, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के बाय एम इंटू एक्स इज इक्वल टू 0. आता ही जी टर्म आहे इथं एक टर्म आहे, ती टर्म आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. के बाय एम म्हणजे काय, तर के बाय एमचा अर्थ लक्षात ठेवा, वेअर के बाय एमचा अर्थ होतो ओमेगा स्क्वेअर, आणि ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर स्पीड किंवा अँग्युलर वेलॉसिटी. मग या इक्वेशन 6मध्ये जर आपण के बाय एमच्या ऐवजी जर ओमेगा स्क्वेअर लिहिला तर इक्वेशन काय होईल, देअरफॉर डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. सो दिस इज कॉल्ड डिफरन्शियल इक्वेशन. फक्त के बाय एमच्या ऐवजी काय वापरलं आपण, ओमेगा स्क्वेअर. आता आपण पुढच्या ज्या आर्टिकल्समध्ये हे रिलेशन्स बघणार आहोत की ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एमच का आपण यूज केलेला आहे. तर इथं तुम्हाला लक्षात असायला पाहिजे की हा जो ओमेगा स्क्वेअर आहे, हा ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय, तर के बाय एम. याचं रिलेशनसुद्धा आपल्याला ॲक्सेलरेशनच्या आर्टिकलमध्ये आहे, म्हणजे याच्या पुढच्या आर्टिकलमध्ये आहे. तर तुम्हाला इथं एवढंच लक्षात ठेवावं लागेल की के बाय एम या दोघांचा जो रेशो आहे, के म्हणजे फोर्स कॉन्स्टंट, एम म्हणजे मास, तर या दोघांचा जो काही रेशो असेल त्या रेशोला काय म्हणतो आपण, ओमेगा स्क्वेअर म्हणतो. तर के बाय एमच्या ऐवजी फक्त तुम्हाला इथं काय ठेवायचं आहे, ओमेगा स्क्वेअर ठेवायचं आहे. म्हणजे आलेलं इक्वेशन काय असेल, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स इज इक्वल टू 0. तर या इक्वेशनला काय म्हणतो आपण, डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, तर डिफरन्शियल इक्वेशनसाठी तुम्हाला 2 पॉईंट लक्षात ठेवावं लागेल विद्यार्थ्यांनो. कुठले कुठले, पहिला पॉईंट आहे लिनियर एस एच एम. लिनियर एस एच एम म्हणजे एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, हा पहिले इक्वेशन लक्षात ठेवावं लागेल. दुसरं इक्वेशन लक्षात ठेवावं लागेल न्यूटन सेकंड लॉ, एफ इज इक्वल टू एम ए. दोन्ही इक्वेशन इक्वेट करून तुम्हाला काय करायचं आहे, डिफरन्शियल इक्वेशन्स काढायचं आहे. डिफरन्शियल इक्वेशन आहे डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण डिफरन्शियल इक्वेशन काय केलं आहे, इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे. ठीक आहे, थँक्यू. पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण पुढचे आर्टिकल्स एक्सप्लेन करू.